विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण अक्षर लेणी ही जी अभ्यासपत्रिका आहे म्हणजेच BA प्रथम वर्षाची जे एसएल आहे द्वितीय भाषा एसएल त्या अभ्यासपत्रिकेचा आपण अभ्यास करत होतो। ही अभ्यासपत्रिका जशाल तशी BA प्रथम वर्षासाठी सुद्धा आहे, BSc प्रथम वर्षासाठी सुद्धा आहे आणि बीकॉम प्रथम वर्षासाठी सुद्धा आहे। म्हणजे BA बीकॉम BSc यांचं जे पहिलं वर्ष आहे त्या पहिल्या वर्षासाठी हा अभ्यासक्रम आहे द्वितीय भाषा मराठीचा। तर त्याच्या अंतर्गत आपण काल एक प्रकरण पाहिलं होतं। आपण ससिक रक्षण हे प्रकरण आपण काल पाहिलं होतं, माहीम भटांनी ते लिहिलेलं होतं। त्या ससिक रक्षणामध्ये आपण त्यावेळेस मी मागच्या तासामध्ये सांगितलं होतं की आपण गद्य म्हणजे धडे म्हणजे बोलण्या चालण्याची जी भाषा असते ती कशी होती जुन्या काळामध्ये, त्याच्यामध्ये साहित्य कसं लिहिलं गेलं होतं, ती भाषा समजून घेणं, त्याच्यातलं साहित्य समजून घेणं हे आपलं ओळख व्हावी त्या साहित्याची, मराठीमध्ये काय काय लिहिलं गेलेलं आहे याची ओळख व्हावी म्हणून तो तुम्हाला मागच्या वेळेस धडा होता। ते आपण पाहिलं होतं की एक साधी गोष्ट होती परंतु ती संप्रदायानं सांभाळलेली गोष्ट होती। संप्रदायामध्ये त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात, आपल्याला फक्त त्याचा मतिता अर्थ, त्याचा नेमका मराठी भाषेतला अर्थ आपल्याला समजून घ्यायचा होता। तो आपण मागच्या तासामध्ये समजून घेतला। जेव्हा आपण मराठी गद्याचा विचार करतो, मराठी भाषेचा विचार करतो, तेव्हा पहिला भाग येतो महानुभव काळातला, वारकरी काळातला, जो की फार जुना आहे। 11व्या 12व्या 13व्या शतकामध्ये 14व्या शतकामध्ये जी मराठी भाषा बोलली जायची ती संतांच्या अभंगामध्ये आहे। ती भाषा अभंगामध्ये गेली की काय झाली, ती कविता झाली, ते तुम्हाला कवितेमध्ये येईल। आणि धडे झाले, लिहिणं झालं, कथा सांगितल्या, गोष्टी सांगितल्या की त्या धड्यामध्ये येतील, गद्यामध्ये येतील। तर जेव्हा असं आपण इतिहासानं येतो, खाली 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 अलीकडे अलीकडे येतो, तेव्हा आपल्याला एक महत्वाचा कालखंड लागतो, तो आहे शिवाजी महाराजांचा कालखंड। म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा राजे होते महाराष्ट्रामध्ये तेव्हाची जी मराठी आहे तिचे सुद्धा काही नमुने आपल्याकडे आहेत। आता ते 16व्या शतकामध्ये होते, आज त्याला 400 वर्ष झाली। तर कुठं लिहिलेलं असेल तर जे त्यांचे ग्रंथ होते, जे त्यांचे शिलालेख होते, दगडावर जे कोरलेलं होतं, तांब्यावर जे कोरून लिहिलेलं होतं, किंवा काही जे ग्रंथ जपून ठेवण्यात आले ते आपल्याला आज उपलब्ध आहेत। अशातला जो एक ग्रंथ आहे त्याला आपण आज्ञापत्र असं म्हणतो। आता हा जो आज्ञापत्र नावाचा ग्रंथ आहे हा लिहिलेला आहे रामचंद्र निळोपंत अमात्य या नावाने। हे रामचंद्रपंत अमात्य असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचा जन्म आणि मृत्यू 1650 ते 1733 असं मांडलं जातं। आणि असं म्हटलं जातं की हे शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं होतं त्या अष्टप्रधान मंडळातले हे एक मंत्री होते किंवा त्याच्यातले एक कर्ते व्यक्ती होते। आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी आपलं राजकारण कसं असावं, आपल्या राजकीय हेतू कसे असावेत, राजकारणामध्ये आपण जनतेसोबत कसं वागावं याच्यासाठी एक ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना सांगितलं। कुणाला, तर या अमात्यांना, रामचंद्रपंत अमात्यांना। आणि असं म्हटलं जातं की तेव्हा त्यांनी शिवाजी महाराज जसे राजकारण करत होते, शिवाजी महाराजांनी ज्या ज्या काही वेळोवेळी आज्ञा दिल्यात त्याच्यावरून त्यांनी जो एक निष्कर्ष काढला आणि त्याच्यावरून आज्ञापत्र नावाचा एक ग्रंथ लिहिला। आज्ञापत्र म्हणजे आज्ञापत्र। शिवाजी महाराज हे राजे होते, ते त्यांच्या अधिकाऱ्यांना जे पत्र लिहायचं ते साधं पत्र असायचं का? आपल्याकडे पत्राचे प्रकार आहेत, कौटुंबिक पत्र, औपचारिक पत्र, मित्राला लिहायचं पत्र, आई वडिलांना लिहायचं पत्र, आलं लक्षात, पत्राचे प्रकार आहेत। तसे हे जे जेव्हा मोठा माणूस खालच्या माणसाला लिहितो, अधिकारी माणसाला, तेव्हा ते काय असतं, आज्ञापत्र। आणि अशा आज्ञापत्रांचं निरूपण म्हणजे विश्लेषण आणि त्याची मांडणी करण्याचं काम रामचंद्रपंत अमात्य यांनी केलं आणि म्हणून याला आज्ञापत्र असं म्हणतात। असं सांगितलं जातं की जे शंभूराजे नावाचे जे नंतरचे वारसदार होते त्यांनी हे आज्ञापत्र जमा केलं, त्याचं संकलन केलं
आणि त्याची जी 9 प्रकरणं आहेत त्याची सुरक्षितपणे देखभाल केली. म्हणजे हे जे यांनी जे लिहिलं, रामचंद्र मात्ते यांनी जे लिहिलं आज्ञापत्र, ते साधारणतः 1715 ते 1716 या दरम्यान लिहिलं. म्हणजे भरपूर काळाच्या नंतर ते लिहिलं. परंतु त्याच्यातले जे 9 प्रकरण आहेत एकंदरीत, त्या 9 प्रकरणापैकी 5वं प्रकरण जे आहे ते आहे साहुकार म्हणजे राज्याची शोभा. साहुकार म्हणजे त्याच्यातला छोटासा भाग याने दिलेला आहे. म्हणजे हा पूर्ण ग्रंथ किती प्रकरणाचा होता? 9 प्रकरणाचा होता. हे प्रकरण कुणाच्या काळाशी संबंधित आहेत? शिवाजी महाराजांच्या काळाशी संबंधित आहेत. परंतु लिहून कोण घेतलं आणि कधी घेतलं? तर शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्या मुलांनी, त्यांच्या वारसदारांनी नंतर हे लिहून घेतलं. आणि म्हणून याला एक ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे. कारण की असा दावा केला जातो की हे आज्ञापत्र कुणाच्या नियमावर आधारित आहे? तर शिवाजी महाराजांच्या नियमावर आधारित आहे. तर अशा पद्धतीनं हे जे आज्ञापत्र आहे त्याच्यातला हा जो घटक आहे साहुकार म्हणजे राज्याची शोभा. आता शिवाजी महाराज हे राज्य कारभार करणारे होते आणि राज्य कारभारामध्ये वेगवेगळे घटक असतात. म्हणजे व्यापारी असतो, सैन्य असतं, प्रधान मंडळ असतं, शत्रू असतो, आपली प्रजा असते, व्यापारी असतात, आलं लक्षात, दैनंदिन काम करणारे लोक असतात. असे जे वेगवेगळे गट असतात त्या गटाचं महत्व काय? तो गट कसा महत्वाचा असतो? सैन्य कसं महत्वाचं असतं? व्यापारी कसा महत्वाचा असतो? त्याच्यापासून कसं सुरक्षित राहायला पाहिजे? तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे शिक्षण असं म्हणता येईल, ज्याला असं पुढच्या पिढ्यांना शिकवण्यासाठी जे पुस्तक आवश्यक असतं तसं पुस्तक याने लिहिलं. आणि म्हणून याच्यामध्ये राज्य कारभाराची जास्त माहिती दिलेली आहे. तर हा जो प्रकरण आहे त्याच्यामधलं 9 प्रकरणामधलं 5वं जे प्रकरण आहे ते साहुकारांवर आधारित आहे. साहुकार म्हणजे या ठिकाणी व्याज व्यवहार करणारा साहुकार असं अपेक्षित नाहीये. तर या ठिकाणी कोणता साहुकार अपेक्षित आहे? जो व्यापार करतो तो. म्हणजे त्या काळामध्ये आपल्याकडे साहुकार हा शब्द व्यापारी या शब्दाशी समानार्थी होता. व्यापारी म्हणजे साहुकार, साहुकार म्हणजे व्यापारी. व्यापारी काय करतो? आजच्या सारखे त्या काळामध्ये छोटे छोटे व्यापारी नसायचे. त्या काळामध्ये मोठे मोठे व्यापारी असायचे आणि त्यांच्या हाताखाली मग छोटे छोटी ग्राम खेड्यापर्यंत जाणारे व्यापारी होते. पण राजाला लक्ष कोणावर ठेवायचंय? जो राजा असतो देशाचा त्यांना कोणावर लक्ष ठेवायचंय? तर जे मोठे मोठे व्यापारी असतात त्यांच्यावर. तर काय म्हणतात ते पहा. पहिलीच ओळ आहे. आता त्या पूर्ण धड्यातला एक छोटासा भाग आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेला आहे. साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. साहुकार म्हणजे इथं व्यापारी, तो काय असतो? राज्याची शोभा असतो. शोभा म्हणजे एखादं अलंकार जसा शोभा देतो, सौंदर्य असतं त्याच्यामध्ये श्रीमंती दिसते, असा हा शोभा असतो. साहुकाराच्या योगाने राज्य आबादान होते. आबादान म्हणजे संपन्न होते, सुसंपन्न होते. कशामुळं? कारण की तो अनेक गोष्टी बाहेरून आणतो, इथं विकतो आणि इथल्या गोष्टी बाहेर घेऊन जाऊन विकतो. कशामुळं होतं? पुढे लिहिलेलं आहे, न मिळे त्या वस्तू राज्यात येतात. न मिळे त्या वस्तू जात राज्यात येतात. ज्या राज्यात उत्पन्न होत नाही तो हा व्यापारी काय करतो? बाहेरून आणतो. समजा महाराष्ट्रामध्ये किनारपट्टी जर सोडी, मराठवाड्यामध्ये नारळाचं उत्पन्न होत नाही. मग हे नारळ कुठून आणायचे? तर कोकणातून जाऊन किनारपट्टीवर नारळ आणायचे. आपण आज इथं आपण 40 रुपयाला, 30 रुपयाला, 25 रुपयाला नारळ मिळतं आपल्याकडे. सेफ असतात, काश्मीरचे सेफ आहेत आपल्याकडे येतात, किंवा कर्नाटक, तामिळनाडू मधले सेफ येतात. ते महाराष्ट्रात उगवतात का? नाही उगवत, तर ते तिकडून येतात. तर अशा पद्धतीने ज्या वस्तू इथं मिळणं अशक्य आहे त्या वस्तू बाहेरून येतात. ते राज्य श्रीमंत होते. कशामुळं? बाहेरून वस्तू मिळत आहेत, इथल्या वस्तू बाहेर जात आहेत, श्रीमंत होते. पडले संकट प्रसंगी पाहिजे ते कर्ज वाम मिळते. पडले संकट प्रसंगी म्हणजे जर समजा राजाला एखादी अडचण आली, त्याच्याकडचे पैसे संपले, किंवा एखादं शस्त्र विकत घ्यायचे दुसऱ्या राज्यामध्ये, तिथं दुसऱ्या राज्यामध्ये व्यापार करायचा आहे, तिथं पैसे नसतात राजाकडे, तर मग काय करू शकतो तो या सावकाराला सांगू शकतो की तिकडे तिकडे तू पैसे दे.
म्हणजे पैशाची गरज सुद्धा पूर्ण करू शकतो, कारण की सावकार म्हणजे पैशावाला माणूस, व्यापारी. तेन करून आले संकट परिहारी जेते, म्हणजे जर एखाद्या राज्यावर संकट आलं, लगेच शस्त्र दारुगोळा वगैरे घेता येतो, त्याच्याकडून पैसे घेता येतात आणि संकट दूर करता येतं. साहुकाराचे रक्षणामध्ये बहुत फायदा आहे. म्हणजे सावकाराचं रक्षण केलं की खूप मोठा फायदा आपल्याला होतो. व्यापाऱ्याचं संरक्षण करायला पाहिजे. याकरिता साहुकाराचा बहुमान चालवावा. बहुमान म्हणजे त्याला मान सन्मान द्यावा, त्याचा अपमान करू नये. बहुमान चालवावा. कोणेविषयी त्याचवर जलाल अथवा त्याचा अपमान होऊ न द्यावा. जलाल म्हणजे जुलूम, त्याच्यावर अन्याय होऊ देऊ नये. कोणावर? व्यापाऱ्यावर, सावकारावर, किंवा त्याचा अपमान सुद्धा होऊ देऊ नये. त्याला मान सन्मानामध्ये ठेवावं. पेठा पेठा दुकाने वखारी घालून हत्ती घोडे जरमिना, जरमिना म्हणजे रेशमी वस्त्र, जरबाब म्हणजे भरजरी वस्त्र, पश्मी लोकरी वस्त्र, आदी करून वस्त्रजात रत्ने शस्त्रे, आदी करून अशेष वस्तुजात यांचा उदम चालवावा. उदम म्हणजे व्यापार. म्हणजे काय करायचंय आपल्याला? तर या व्यापाऱ्यांना सांभाळायचंय. यांना काय करायचंय? तर पेठा पेठात, पेठा पेठात म्हणजे बाजारामध्ये वखारी घालून, वखारी म्हणजे जुन्या काळी गोडाऊन आणि ते सगळं सुरक्षितपणे ठेवण्यासाठी त्यांचा किल्लेनुमा एखादा गोष्ट असायची, खूप मोठा वाडा असायचा, त्याला वखारी असं म्हणायचे. वखारी म्हणजे आजच्या गोडाऊन असं समजा, त्याच्या भोवती ते रक्षा करायची त्याची. तर जिथं जिथं असं बाजारपेठ आहे तिथं काय करायला पाहिजे? कपडे, मोठमोठे भरजरी कपडे, शस्त्र आणि मोठमोठ्या वस्तू चांगल्या, यांचं काय करायला पाहिजे? रत्न, सोनं चांदी, याचं त्यांना आपण दुकानं घालून दिली पाहिजे. हुजूर बाजारामध्येही, हुजूर बाजार म्हणजे जो मुख्य बाजार असतो, शहराचा जो मुख्य बाजार असतो, तिथं थोर थोर साहुकार आणून ठेवावे. थोर थोर म्हणजे जे मोठे मोठे साहुकार आहेत, ज्यांचा व्यापार एका राज्यामध्ये नाही, अनेक राज्यामध्ये ज्यांचा व्यापार आहे, अनेक जिल्ह्यामध्ये ज्यांचा व्यापार आहे, असे मोठे मोठे साहुकार कुठं आणले पाहिजेत तुम्ही? आपल्या मोठ्या बाजारामध्ये, आपल्या मुख्य बाजारपेठेमध्ये त्यांची दुकानं असली पाहिजे. कशामुळं? कारण मुख्य बाजारपेठ असली की ते दुसऱ्या राज्यातून आपल्याला आणून देतील. थोर थोर साहुकार आणून ठेवावे. वर्ष संबंधे तसेच लग्नादी महोत्सवी त्यांचे त्यांचे योग्य ते रूप प्रतिष्ठेने बोलवून आणून वस्त्र पात्र देऊन समाधान करीत जावे. म्हणजे योग्य वेळेला योग्य ठिकाणी, समजा त्यांच्या इथं लग्न आहे किंवा आपल्या राजवाड्यामध्ये काही कार्यक्रम आहे, तर त्यांना वेळोवेळी बोलवलं पाहिजे, त्यांना पोशाख दिली पाहिजे, त्यांच्यासोबत संबंध ठेवले पाहिजेत. कसे? चांगल्या पद्धतीचे, घरगुती स्वरूपाचे. परमुलकी जे जे साहुकार असतील त्यांची समाधाने करून आणावे. आता एखादा सावकार आहे, तो दुसऱ्या राज्याचा मोठा सावकार आहे आणि त्यानं आपल्या इथं दुकान टाकलं, तर त्याला सुद्धा व्यवस्थित समाधान होईल अशा पद्धतीने चांगले संबंध ठेवून त्याला सुद्धा आपल्या इथं एखाद्या वेळेस बोलवावं. परमुलकी जे जे सावकार असतील त्यांचे समाधान करून आणावे. त्यास अनुकूल न पडेल तर असतील तेथेच त्यांचे समाधान रक्षून आपली माया लावून त्यांचे मुतालिक आणून त्यास अनुकूल जागा दुकाने देऊन ठेवावे. आता मुतालिक म्हणजे त्यांचा जो प्रतिनिधी आहे, समजा एखादा दुसऱ्या राज्याचा व्यापारी, मोठा व्यापारी, त्याला आपल्या राज्याविषयी भीती वाटायला लागली, तो म्हणला मी तुमच्या राज्यात येत नाही, माझं दुकान उघडतो. तर त्याला काय करायचं? ठीक आहे, तुझा जो कोणी प्रतिनिधी असेल, भाऊ असेल, नौकर असेल, त्याला आणून ठेवायचं आपल्याकडे आणि त्याला योग्य तेनुसार मान सन्मान द्यायचा. इथून त्याला काही भेट वस्तू पाठवता आल्या तर पाठवायच्या, त्याला बळजबरी नाही करायची की तू येच म्हणून, त्याच्या सोयीनुसार ते घ्यायचं. तसेच दर्यावर्ती साहुकार, दर्यावर्ती म्हणजे जे समुद्री व्यापार करतात. आता हे झाले एका ठिकाणचे व्यापारी. आता कोणते व्यापारी आहेत? समुद्री, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात येतात. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जंजिरा सारखे जे किल्ले होते ते मुद्दाम बांधले होते, कारण की आपला कोकण मार्गे खूप मोठा व्यापार इंग्लंड, फ्रान्स या देशासोबत चालायचा, आफ्रिका, युरोपियन देश आणि आफ्रिकन देश यांच्यासोबत व्यापार चालायचा.
तर ते म्हणते तसेच दर्यावर्दी सावकार यासही बंदरोबंदरी कौल पाठवून आमदरफती करावी. आमदरफती म्हणजे त्यांच्याकडे येणं जाणं चालू ठेवा, म्हणजे जे बाहेरून व्यापार करतात त्यांना सुद्धा निमंत्रण द्यावं. आणि बरोबर बंदरोबंदरी म्हणजे ते येणार कुठं, बंदर म्हणजे जहाज जिथं उभं राहतं ते ठिकाण. समजा इंग्लंडवरून एखादा व्यापारी आहे, तो एखादा माल घेऊन आला, तो त्याचा माल कुठं उतरवणार, बंदरावर म्हणजे जहाजावर. जहाज जिथं थांबतात त्या कोकण किनारपट्टीवर, आणि तिथूनच तो माल इथल्या व्यापाऱ्याकडून घेऊन जाणार आणि तो सरळ तिकडे निघून जाणार इंग्लंडकडे. तो मध्ये येणार नाही, देशामध्ये येणार नाही. तर तो कुठपर्यंत थांबेल, त्या मुख्य बाजारपेठेपर्यंत, त्या बंदरावर. आणि आपल्या इथले व्यापारी जाऊन तिथून माल घेऊन इकडे विकतील. तर असे जे जाणारे येणारे लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संबंध चांगले ठेवले पाहिजे. साहुकारांमध्ये फिरंगी व इंग्रज व वलंदेज व फरासीस व डिंग मारादी टोपीकर हेही लोक सावकारी करीतात. आता त्या काळामध्ये कोण कोण व्यापारी भारताच्या किनारपट्टीवर येत होते, म्हणजे दर्यावर्दी होते आणि सावकार होते. सावकार म्हणजे मुख्य व्यापारी जे पेठा चालवायचे. आपल्याकडे जसं आडत दुकान असतं तसे मोठमोठे दुकानं ते चालवायचे. आणि दर्यावर्दी सावकार म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात माल न्यायचे. पण यांनी सांगितलं असे काही लोक आहेत जे दर्यावर्दी पण आहेत आणि सावकारी सुद्धा करतात. कोण कोण, फिरंगी म्हणजे बाहेरच्या देशातले, इंग्रज, वलेंदज, फरासीस म्हणजे फ्रेंच लोक, डिंग मारादी म्हणजे डॅनिश, हे जे लोक आहेत, टोपीकर, हेही लोक सावकारी करतात. सावकारी करतात म्हणजे तिकडून माल आणतात, कपडे वगैरे आणतात, इथं विकतात आणि इथून सामान घेतात आणि स्वतःच घेऊन जातात. म्हणजे अगदी खालच्या पातळीवर ते येतात, खालच्या व्यापाऱ्यापर्यंत येतात. परंतु ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. म्हणजे हे जे लोक सावकारी करतात, हे जे लोक व्यापार करतात, हे इतर सावकारासारखं करीत नाहीत. याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. यांचे खावंद म्हणजे यांचे मालक, यांचे जे मालक आहेत जे यांना व्यापार करायला आपल्याकडे पाठवतात, प्रत्येक राज्यच करीत आहेत. म्हणजे हे आपापल्या ठिकाणी राजेच आहेत, राजाच्या वतीनं ते आपल्याकडे येतात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होतसाते हे लोक या प्रांती साहुकारीच येतात. म्हणजे त्यांनी प्रोत्साहन दिलं, त्यांनी संरक्षण दिलं, तिथल्या राजानं सांगितलं की जा इथं जाऊन हा माल विका आणि तिथून हा माल विकत घ्या, म्हणून हे येतात आणि जातात. हे काही व्यापारी नाही. हा जसा घरंदाज व्यापारी आहे, पिढ्यानपिढ्या व्यापारी आहेत, तसे ते लोक व्यापारी नाही आहेत. ते राज्यकर्त्याचे, दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधी आहेत, म्हणून त्यांच्या हुकुमाने येतात. राज्य करणारास स्थळदोप नाही असे काय घडू पाहते. म्हणजे ते आले आणि त्यांचं जर लक्षात आलं राज्य करणारास स्थळलोभ नाही असे काय घडू पाहते, तथापि टोपीकरास या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावे, सोमते प्रतिष्ठावी हा पूर्णाभिमान. म्हणजे त्यांना काय करायचंय, त्यांना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की यांना स्थळलोभ आहे का नाही. स्थळलोभ म्हणजे एखाद्या किनारपट्टीवर आला, एखादा किल्ला आहे, जर त्या राजाला त्या किल्ल्याचं महत्वच वाटत नसेल तर हा काय करतो, लगेच तो किल्ला घेण्याचा प्रयत्न करतात, कारण की त्यांना इथं त्यांचं राज्य प्रस्थापित करायचंय. तदनुरूप स्थळोस्थळी कृतकार्यही झाले आहेत. म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी कृतकार्य म्हणजे त्यांच्या मनातला जो हेतू आहे तो त्यांचा पूर्ण झालेला आहे. त्यांनी स्वतःचं राज्य वाढवलेलं आहे, स्वतःची माणसं वाढवलेली आहेत आणि त्या प्रांताच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. तदनुरूप स्थळोस्थळी कृतकार्यही झाले आहेत. त्यासही हट्टी जात हातास आले स्थळ मेल्यानेही सोडावयाचे नव्हते. म्हणजे ह्या ज्या व्यापारी लोक आहेत, हे बाहेरून येणारे इंग्रज असतील, फ्रेंच असतील, डॅनिश असतील, तर हे लोक म्हणजे पोर्तुगीज लोक असतील, डच असतील, आपण डॅनिशला डच असं म्हणतो, टोपीकर म्हणजे पोर्तुगीज, यांच्या हातात जर एकदा तिथली जागा गेली तर नंतर ती मिळणं अशक्य आहे जवळपास. आणि म्हणून काय म्हणतोय, यामची आमदरफती आले गेले इतकीच असू द्यावी, त्यास केवळ नेहमी जागा देऊ नये. त्यांना आले गेले तर फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, त्यांचा आगत स्वागत करायचं,
पण फार महत्व द्यायचं नाही, आपल्याकडे कायमस्वरूपी त्यांना ठेवायचं नाही. जर आपण त्यांना कायमस्वरूपी ठेवलं तर ते आपली जागा हडपवण्याचा प्रयत्न करू शकतात. तर अशा पद्धतीने किती बारीक पद्धतीनं, किती मोजक्या पद्धतीनं सगळ्या व्यापाऱ्यांचा त्यांनी अभ्यास करून इथं मांडणी केलेली आहे. आपण इथं थांबूयात. याच्यानंतरचा जो घटक आहे तो आपण पुढच्या तासामध्ये पाहूया. युट्यूब असल्यामुळे इथं छोटे छोटे व्हिडिओ करणं आवश्यक आहे, तरच ते अपलोड होतात, जास्त मेमरी खात नाहीत. म्हणून आपण याचा दुसरा भाग जो आहे तो दुसऱ्या तासामध्ये करूयात. धन्यवाद.